तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। तर आज 26 जानेवारी देसाईचा अड्डा। तर आपण तिथे जाणार, भव्य शर्ती सर्वजण बघणार, मोठ्या मोठ्या शर्ती होणार आहेत आज। तर आपण ते सर्व जाऊन शूट करून दाखवू तुम्हाला कशा कशा शर्ती होतात त्या। भेटू जाऊन डायरेक्ट देसाईच्या अड्ड्यात। गाईज आता मथुर आणि छोटा लक्ष आणि भारत आणि सुंदर ही गाडी होणार आहे, बघूया आता जाऊन तिथे। टाकली कर ए हो माग साखली बनव ना त्यापेक्षा डायरेक्ट चले ए बाजू रे ए घे एक करा के ठीक है आप मथुरची फॅन फॅमिली, मथुरची फॅन फॉलोइंग बघा किती मोठी आहे। होता कोण
मथुर आणि आपला छोटा लक्ष्या बिग शॉट याने खूप अतिशय सुंदर असा विजय प्राप्त केलेला आहे आणि खूप जोर होता आज गाडीला. काय सांगाल दादा आजच्या गाडीच्या स्पीडला? गाडीच्या स्पीडला नेहमीप्रमाणे आता ही दुसरी बारी आहे बिंदोडला पळायची लक्ष्य आणि मथुर जोडी. अतिशय चांगली पळाली गाडी, अतिशय वेगाने पळाली. तसेच निंबाळकर सर माझे मित्र आहेत. आम्ही याच्या आधी पण बोललो होतो बैला आमच्या दोघांचे एकत्र पळतील, एकत्र शर्यतीसुद्धा होतील, एक शर्यतीला चांगला वळण लागेल, या सगळ्या गोष्टी मी मांडल्या होत्या यूट्यूबच्या माध्यमातून. शर्यत अतिशय अटीतटीची झाली. आज निंबाळकर सरांनी 21 लाखाला जो वासरू घेतला सुंदर म्हणून, त्याच्यासोबत शर्यत होती, त्याच्यासोबत भारत म्हणून वासरू होता. अतिशय गाडी ती पण वेगाने पळाली, खूप चांगली पळाली. आणि सरांनासुद्धा शुभेच्छा. आज सर मुंबईचे पाहुणे आहेत आणि माझे चांगले जवळचे मित्रसुद्धा आहेत, त्याच्यामुळे ही शर्यत सरसुद्धा जिंकलेले आहेत. तर आणि मी दोघांचे बैल काही एकामेकाचे आमचे प्रेम आहे. बैल एक खाली बिनरोड म्हणून एक शर्यत मैत्रीपूर्वक झाली. आणि दादा निंबाळकर सरांची इच्छा होती खूप दिवसांपासून की मथुरसोबत त्यांच्या बैलाची शर्यत व्हावी आणि ती मैत्रीपूर्ण अशी व्हावी आणि ती झालेली आहे. आणि सरांनीच फोन केला होता शर्यतीसाठी. आज आम्हाला आमचं ठरलं होतं का 10 लाखाच्या वरती, म्हणजे असं रवी शेठ बोलले होते, माझे मित्र आहेत, भाऊसुद्धा आहेत, ते बोलले होते का माझा मैदान आहे, या मैदानामध्ये मोठं नाव द्या आणि अतिशय मोठी शर्यत करा. तर आमचं ठरलं होतं, बॅनर पण टाकलं होतं, पण शर्यत कोणी जुळवली नाही. मग निंबाळकर सरांनी सांगितलं का आपण शर्यत करायला हवी. मी बोललो ठीक आहे, काय हरकत नाही. मग सरांशी शर्यत केली, मैत्रीपूर्वक केली ना. असं काय नाही का, म्हणजे एक आपलं मैत्रीचं नातं असतं, त्याच्यामुळे शर्यती एकदम मैत्रीपूर्वक आणि आनंदपूर्वक झाली. आणि जसा घाटावरती हिंदकेसरी मैदान असतो पुसेगाव, त्याच दृष्टिकोनातून देसाई मैदानसुद्धा ओळखला जातो आणि आज गुलाल घेतलेला आहे मथुरने. काय बोला? आनंद वाटतं. आणि मैदान हा पारंपरिक आहे, वाडवडिलांपासून आज आम्ही बघत आलो आहे हा देसाई सावळी मैदान. तर या मैदानावर भरपूर प्रेम आहे. याच्या आधी पण शर्यत मोठी झाली होती या मैदानावर देसाईच्या, त्यात पण आम्ही विजय झालो होतो. आजसुद्धा विजय झालो. ज्यांच्यासोबत शर्यती करायच्या आहेत सध्या काही लोकांनी आमच्याशी, म्हणजे आम्हाला पराभव पण कुठे कुठे प्राप्त झालेला आहे. तर आमची इच्छा होती त्यांच्यासोबत शर्यत करायची, ज्यांनी म्हणजे एक चान्स देतात प्रत्येकजण बैल चेंज करून, पण आम्हाला आतापर्यंत कोणी चान्स दिलेली नाही आहे. त्यांना माहिती आहे चान्स दिल्यानंतर मग सगळे. आणि दादा आजचं जे आपलं पैऱ्याचं नियोजन होतं ते कधी झालेलं होतं? म्हणजे गुपित पैरा होता लक्षाचा आणि सगळ्यांना नाही गुपित काय नव्हतं, म्हणजे पब्लिकला माहित नव्हतं असं. पब्लिकला माहित असेल नसेल आता कोण सांगतो भाऊ. युट्यूबला येणार का पहिलेच? तर आमचे निंबाळकर सर आधीच येतात युट्यूबला, सांगतात याचा पैरा आहे त्याला. तसं मी नाही करत ना. कसं आहे, त्यांचा प्रेम आहे लोकांवर ना, लोकांचा त्यांच्यावर प्रेम आहे. लोकांना जाणून घ्यायचं असतं का पैरा कोण आहे, त्या दृष्टीने ते सांगतात. पण सरांना मी बोललो होतो रात्री, पण सरांनी नाही सांगितलं पैरा कोणाचा कोण काय आहे. आणि दादा ही शर्यत कधी जमली? शर्यत काळच जमली. म्हणजे सरांनी सांगितलं का तुम्ही नाव दिलंय, शर्यत जमली का तुमची कोणाशी? नाही जमली. मग शुभमला पण फोन आला होता, तर दादांना सांगा शर्यत मला करायचीच आहे. ठीक आहे बरं करूया शर्यत. आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये घाटावर म्हणा किंवा आपल्या मुंबईमध्ये आज निंबाळकर सरांच्या दोन्ही वासरांनी मन जिंकले. पूर्ण महाराष्ट्राचे, पूर्ण या मुंबई ठाणे रायगडचे एवढी गाडी सुंदर पळाली. सुंदर नावाचा सुंदर बैल आहे, अतिशय सुंदर त्यांनी आज त्याचा पळ दाखवला लोकांच्या मनामध्ये. आज म्हणजे मी सांगतोय मलासुद्धा आवडली गाडी. मी जेव्हा खाल्ली होतो अर्धे रस्त्यापर्यंत गाडी ती खूप पुढे होती. आज लहान वासरं आहेत, त्या वासरांनी टप दिली, मोठी गोष्ट आहे, खूप मोठी. अशीच वासरं नवीन प्रत्येकाने तयार करा. प्रत्येकाच्या दावणीला मथुर वगैरे असे जे नामचीन बैल आहेत ते तयार करायचं प्रत्येकाने धाडस करा, प्रयत्न करा, नक्कीच सफळ होईल. आणि या क्षेत्रामध्ये आता नवीन पिढी खूप उतरते, तर दादा त्या नवीन पिढीला काय संदेश द्याल तुम्ही? सांगितलं होतं याच्या आधी मी यूट्यूबच्या माध्यमातून, संयम ठेवा, आपल्या बैलांवर मेहनत करा, अतिशय आनंदाने जीव लावा, म्हणजे बैलांवर प्रामाणिकपणे जीव लावा, कोणताही स्वार्थ नका ठेवा का 2 शर्यत हारला या 3 शर्यत हारला म्हणून मग त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. या सगळ्या गोष्टी नका, प्रयत्न करत राहावा, त्याच्याकडे चांगलं लक्ष द्या. आणि दादा आता मथुर आणि सर्जा आपला कधी बघायला भेटेल एकत्र? भेटेल नक्कीच. आता वरती आता सध्या आपला मुंबई चालू आहे, भरपूर वेळ सातारामध्ये घाटावर आपला मथुर पळाला. आता मुंबई आपले जी फॅन फॅमिली आहे त्यांची पण इच्छा आहे ना मथुर इकडे पण पळावा.
इकडे पण पळणार मथुर. आणि दादा प्रत्येक अड्ड्यामध्ये आपण पाहतो म्हणजे मथुरची हार हो किंवा जीत हो फॅन्स हे कमी होत नाहीत. म्हणजे तो खाली जात असला शर्यतीसाठी तरीसुद्धा त्याच्यासोबत तितकेच फॅन्स असतात. काय सांगाल त्या फॅन्सबद्दल? मथुरने एक मला दिलेलं आहे का मथुर पलो किंवा नाही पलो याच्यानंतर त्या मथुरच्या नावाने कमीत कमी फुलगुच्छ तरी भेटेल मला, एवढं माझ्या मथुरने मला कमवून दिलेलं आहे. मथुर माझ्यासाठी देव आहे, सर्व काय माझा मथुर माझ्यासाठी आहे. असं नाही हारल्यानंतर पण तोच असणार, जिंकल्यानंतर पण तो. आज फार्म हाऊसला आहे पण जेव्हा म्हातारा येईल तेव्हा माझ्या स्वतःच्या घरी आणून ठेवेल त्याला नाही. आमचा पंकज दादा बघा काय बोलतो. पंकज भाऊ बोला. हा माझा भाऊ आहे, आमच्या शेजारच्या गावाचा, खूप जीव लावतो मथुरला. दादा आज मथुरने विजय प्राप्त केला आहे, काय वाटतं दादा पंकज दादा? आनंद आहे आणि याचा असाच आनंद आम्हाला आमच्या देणार होता. आणि तुम्हाला म्हणजे की कुठच्या गावाचे दादा तुम्ही? बाजूला पिसवलीचे का? बाजूला तुम्हाला आता कधीपासून नाद आहे शर्यतींचा? शहराच्या आधीपासून आहे, पण गावाजवळ जीव आमचा पहिल्यापासून आहे. लहान मुलाचं आम्ही सोबत. त्यांचा पंकजचा वडील म्हणजे त्यांचे पप्पा होते. पप्पा जेव्हा असताना मी बोलत राहायचो का बाबा तुझ्या नावाने शर्यत करायची आहे मला, हां तुझ्या नावाने. पण आता या लोकांनी नियम काय काढल्यात का म्हणजे आपल्या यांनी जे पंच कमिटी आपली जी संघटना आहे, रायगड ठाणे, त्या कोणाच्या नावावर बैल असा एक नावावर पळवायला पाहिजे. त्याला पण कारण असेल काय, पण एक म्हणजे माझं तरी म्हणणं असं आहे, खरोखर जिथे अडचणी असतील ना त्यांना तुम्ही हे द्या. म्हणजे एखाद्याची इच्छा असेल का एखाद्याचा बैल पळतो म्हणून नाव द्यायची तर त्यांनी दिलं पाहिजे. म्हणजे एखाद्याच्या प्रेमापोटी. या आज पंकजचं वडील नाही आहेत पण आम्हाला आनंद आहे ना. आज आम्ही सांगतो मथुर त्यांच्या नावाने आज पडला असता आम्हाला खूप आनंद झाला असता. आज प्रत्येक सिंगर आहे, मी त्याच्या नावाने बॅनर टाकला होता. त्यांनी आज मथुर लहानाचा मोठा होतपर्यंत इथपर्यंत त्यांनी लहानापासून गाणी गायलेले आहेत. त्याचे पण माझ्यावर उपकार आहेत ना, मग त्याच्या नावाने पळायला पाहिजे. याच्या पलीकडे पण मी नंतर पण मी म्हणजे संघटनेच्या विरोधात कधी राहणार नाही ना, बोलणार सुद्धा नाही. पण असं वाटतं का कुठे कुठे काही गोष्टी म्हणजे प्रेक्षकांच्या मनासारख्या पण झाल्या पाहिजे. म्हणजे त्यांनी या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की म्हणजे त्यांचा प्रश्न आहे. एखाद्याचं कारण की प्रेम. मी कधी या गोष्टीमध्ये बोलत नाही, अडथळा आणत नाही. प्रत्येकाची इच्छा पण माझ्याकडे मी एकदा तरी पंकजच्या नावाने पप्पांच्या नावाने माझा मथुर पळणार 100%. भले इथे नाही 8 इंच्यानुसार तर घाटावर पळणार म्हणजे पळणार. आज दादांनी एवढं मोठं म्हणजे सांगितलं की तुमच्या